कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो आहोत ज्याला पक्ष्याचा स्वर्ग म्हटलं जातं. जर तुम्हाला निसर्ग आणि शांतता आणि फोटोग्राफीची आवड असेल तर आजचा ब्लॉग खास तुमच्यासाठी आहे. मी सध्या उभा आहे राजस्थानमधील भरतपूर येथे असलेल्या जगप्रसिद्ध केवलादेव राष्ट्रीय उद्यानात. हे एक फक्त उद्यान नाही तर युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. तर चला सुरुवात करूया. आम्ही पुण्यातून विमानामार्गे दिल्लीपर्यंत आलो होतो. विमानाचा प्रवास खूपच छान होता. माझ्यासोबत पृथ्वी आणि सात्विक सुद्धा होता. सात्विकने विमानामध्ये खूप एन्जॉय केला. विमानाचा प्रवास करून आम्ही पुण्यापासून दिल्लीपर्यंत 2 तासामध्ये पोहोचलो. सकाळी आम्ही इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरती 8 वाजता पोहोचलो. त्यानंतर आम्ही रोड मार्गे दिल्ली टू भरतपूर आम्ही कारने प्रवास केला. भरतपूरमध्ये खूपच थंडी होती. त्यानंतर आम्ही थोडा आराम करून आम्ही भरतपूरला निघालो. भरतपूर नॅशनल पार्कला. काही वेळातच रिक्षाने प्रवास करून आम्ही भरतपूरच्या गेटवर पोहोचलो. भरतपूर नॅशनल पार्कला केवलादेव नॅशनल पार्क असेही म्हणतात. केवलादेव नॅशनल पार्कचे प्रवेशद्वार हे अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. तेथे पोहोचल्यावर तुम्हाला सर्वात आधी तिकीट काउंटर दिसेल. भारतीय पर्यटकांसाठी साधारण 155 रुपये तिकीट असते. कॅमेरा नेण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते. तसेच गरज असेल तर गाईड तुम्ही घेऊ शकता. गाईड नेला तर तुम्हाला पक्ष्यांची नीट ओळख करून घेता येते. भरतपूरमध्ये सफारीसाठी 4 पर्याय उपलब्ध असतात, जसे की सायकल रिक्षा, इलेक्ट्रिक रिक्षा आणि घोडागाडी. आम्ही इलेक्ट्रिक सायकल घेतली होती. जर तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल आणि पक्षी जवळून पाहायचे असेल तर सायकल रिक्षा निवडा. तेथील रिक्षा चालक पक्षी शोधण्यात खूपच हुशार असतात. मी आणि पृथ्वीने इलेक्ट्रिक सायकल घेतली होती, म्हणजे बॅटरीवर चालणारी सायकल. तर चला बघूयात नॅशनल पार्क मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते. भरतपूर नॅशनल पार्क आशियातील सर्वात मोठ्या पक्षी अभयारण्यापैकी एक मानले जाते. येथे पक्ष्याच्या 370 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. हे नैसर्गिक अभयारण्य नसून मानवनिर्मित आहे. साधारण 250 वर्षापूर्वी महाराजा सूरजमल यांनी येथे बांध घालून हे चित्र तयार केले होते, जेणेकरून पावसाचे पाणी साठून तेथे पक्षी आकर्षित व्हावेत. आम्हाला पहिलं सायटिंग झालं ते म्हणजे मोर. मोर हा सात्विकचा फेवरेट पक्षी आहे. ह्या जोडीचा आम्ही भरपूर वेळ निरीक्षण करत होतो. सात्विकला हा पॉइंट खूपच आवडला होता. काही वेळाने सात्विकला प्रश्न विचारला, पक्षी कसा वाटला? तर तो म्हणाला, खूपच छान, मस्तच. एकेकाळी हे उद्यान दुर्मिळ सायबेरियन क्रेनसाठी प्रसिद्ध होते. हे पक्षी हिवाळ्यात येत असत. दुर्दैवाने आता हे पक्षी भारतात दिसणे अत्यंत दुर्मिळ झाले आहेत, पण आजही या जागेला त्यांचे हक्काचे ठिकाण मानले जाते. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, हे अभयारण्य एकेकाळी राजस्थानच्या महाराजांचे शिकारी क्षेत्र होते, पण आज हेच ठिकाण जगातील सर्वात सुरक्षित पक्षी आश्रयस्थान बनलेले आहे. ही खूप महत्वाची बाब आहे. भरतपूर नॅशनल पार्क भारतातील अशा मोजक्या उद्यानांपैकी एक आहे जिथे पेट्रोल आणि डिझेल गाड्यांना बंदी आहे. येथे फक्त सायकल रिक्षा आणि इलेक्ट्रिक वाहने चालतात, ज्यामुळे येथील वातावरण प्रदूषण मुक्त राहते. भरतपूर उद्यानात पक्ष्यांच्या 370 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. त्यामध्ये मुख्यत्वे स्थानिक पक्षी आणि स्थलांतर पक्षी असे 2 गट पडतात. साधारणपणे पेंटेड स्टॉर्क, सारस क्रेन, सायबेरियन क्रेन, पेलिकन, किंगफिशर, शिकारी पक्षी, फ्लेमिंगो, हेरॉन आणि इग्रेट आणि पान पक्षी हे सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आढळतात. रंगीबेरंगी पक्ष्यांसोबत येथील प्रमुख सस्तन प्राणी म्हणजे नीलगाय, काळवीट, सांबर, चितळ, रानडुक्कर, सुवर्णकोल्हा, रानमांजर. तसेच इथे एक पायथन पॉइंट म्हणून एक पॉइंट प्रसिद्ध आहे. चितळ म्हणजे स्पॉटेड डिअर. हे अतिशय लाजाळू आणि सुंदर प्राणी आहेत. त्यांच्या अंगावर पांढरे टिपके असतात. सकाळच्या वेळी हे प्राणी रस्त्याच्या कडेला गवत चरताना दिसतात. आम्हाला असाच एक मोठा कळप दिसला होता. त्यानंतर आम्हाला एक सुंदर पक्षी दिसला, तो म्हणजे इंडियन गोल्डन ओरियल, म्हणजेच आपला हद्या. हा एक खूप सुंदर पक्षी आहे.
भरतपूरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळा. नोव्हेंबर ते मार्च हा काळ स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ असतो. यावेळी हवामानही फिरण्यासाठी सुखद असते. तसेच स्थानिक पक्ष्यांच्या प्रजननाचा काळ हा सुद्धा हाच असतो. त्यामुळे पेंटेड स्टॉर सारखे पक्षी ह्यावेळी मोठ्या प्रमाणात दिसतात. केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे त्याच्या जैवविविधतेसाठी ओळखले जाते, कारण येथे वेटलँड आणि ग्रासलँड यांचा एक अद्वितीय संगम पाहायला मिळतो. पाणथळ जागा पक्ष्यांच्या प्रजननासाठी आणि अन्नासाठी महत्वाच्या आहेत, तर गवता प्रदेश हा सस्तन प्राण्यांच्या निवासासाठी आवश्यक असतो. भरतपूर अभयारण्यामध्ये पाणथळ जागेवर पक्षी निरीक्षण करताना वेळ कसा जातो तेच कळून येत नाही. आपल्याला इथं खूप रंगीबेरंगी पक्षी आपल्याला बघायला मिळतात. विविध प्रकारची बदके आपल्याला बघायला मिळतात. केवलादेव राष्ट्रीय उद्यानाला स्थानिक पातळीत घना नॅशनल पार्क असेही म्हणतात. घना शब्दाचा अर्थ होतो दाट. हे उद्यान पूर्वी अतिशय घनदाट जंगल होते, म्हणून याला भरतपूर घना पक्षी अभयारण्य असे नाव पडले. कडाक्याच्या थंडीत आणि धुक्यामुळे पक्षी सकाळी लवकर हालचाल करत नाहीत. ते झाडाच्या फांद्यावर किंवा पाण्याच्या काठावर पंख फुगवून बसलेले असतात. प्रचंड अशा थंडीत सायकल चालवताना हातापायांना मुंग्या येतात, पण धुक्यातून सायकल चालवत असताना पक्ष्यांचा आवाज ऐकणे हा एक मजेशीर अनुभव असतो. धुक्यामुळे कधी कधी लांबचे पक्षी दिसत नाहीत. अशा वेळी तुम्ही मायक्रो फोटोग्राफी किंवा झाडावरील जवळच्या पक्षावर लक्ष केंद्रित करू शकता. त्यानंतर आम्ही फिरत असतानाच आम्हाला राखाडी धनेश म्हणजेच ग्रे हॉर्नबिलचे दर्शन झाले. ग्रे हॉर्नबिलचे दर्शन होणे म्हणजेच दुर्मिळ दर्शन असते. हा एक खूप सुरेख पक्षी आहे. भरतपूरमध्ये सायकल चालवत असताना तुमच्या कानावर सतत विविध पक्ष्यांचे आवाज पडत असतात. तसेच विविध पक्षी तुम्हाला आजूबाजूला दिसत असतात. कधी कधी नीलगाय किंवा हरण सुद्धा थेट रस्त्यावरून जाताना दिसतात. भरतपूर नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला जिथे वाटेल तुम्ही तिथे सायकल थांबवू शकता. एखाद्या विशिष्ट पक्षाचा फोटो काढण्यासाठी किंवा दुर्बिणीतून निरीक्षण करण्यासाठी तुम्हाला कोणाचीही वाट पाहावी लागत नाही. तुम्हाला पाहिजे तिथे फिरता येते. भरतपूरमध्ये शांती कुटीर जवळ एक बोटिंग पॉइंट आहे. बोटिंग राईड ही साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान असते. पाणी पुरेसे असल्यास ही सुविधा सुरू असते. भरतपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये पेंटेड स्टॉर्क आणि त्यांची घरटी पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो. यांच्या पक्षाच्या वसाहतींना बर्ड सिटी म्हटले तरी वावगं ठरणार नाही. पेंटेड स्टॉर्क हा एक सामाजिक पक्षी आहे. तो समूहाने राहतो, घरटी बांधणे पसंत करतो. भरतपूरमध्ये त्यांची हजारो घरटी एकाच वेळेस पाहायला मिळतात. भरतपूरला केवलादेव हे नाव भगवान शंकराच्या मंदिरावरून मिळाले आहे. केवला म्हणजे भगवान शिव. हे मंदिर शेकडो वर्ष जुने आहे. या उद्यानाला पूर्वी भरतपूर पक्षी अभयारण्य असे म्हणले जायचे, परंतु या मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वामुळे याचे अधिकृत नाव केवलादेव राष्ट्रीय उद्यान असे ठेवण्यात आले. मंदिराच्या जवळ एक डार्टर पॉइंट आहे. येथील तलावामध्ये असलेल्या वाळलेल्या झाडाच्या फांद्यावर डार्टर पक्षी आपल्याला मोठ्या संख्येने दिसतात, म्हणून याला डार्टर पॉइंट असे म्हणतात. हाच आहे हा डार्टर पक्षी. भरतपूर नॅशनल पार्क मध्ये फिरताना विश्रांती हवी असेल तर शांती कुटीर हे एकमेव आणि उत्तम असे ठिकाण आहे. कॅन्टीनच्या आजूबाजूला दाट झाडी आहेत. चहा पितानाही तुम्हाला झाडावर
विविध रंगीबेरंगी पक्षी तुम्हाला दिसतात. येथे बसण्यासाठी लाकडी बाक आहेत आणि टेबल आहेत. लांबच्या सफारीनंतर येथे थोडा वेळ बसल्याने थकवा दूर होतो. जर तुम्ही येथे आलात तर इथली मॅगी आणि चहा नक्की ट्राय करा. कॅन्टीन मधून बाहेर पडल्यानंतर आता आमची ही सफारी समाप्त होण्यात आली होती. त्यानंतर आम्हाला येताना सुद्धा भरपूर रंगीबेरंगी पक्षी पाहायला मिळाले. आता आमची सफारी संपायला आली होती. येताना आम्ही आमच्या सुंदर पक्षाला तिथे विसरलो नाही, त्याला घेऊनच आलो. भरतपूर सफारी झाल्यानंतर आम्ही भरतपूर पॅलेसमध्ये गेलो होतो. भरतपूर पॅलेसमध्ये एक संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये आपणास मोठ्या मोठ्या मूर्ती, शस्त्रागार आणि हस्तलिखिते बघायला मिळतात. आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आमचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.